दरवर्षी माघ महिन्याच्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाते। या दिवशी स्नानदानाचे काम महत्त्वाचे मानले जाते, परंतु मौनी अमावस्येच्या दिवशी काही कामे निषिद्ध देखील आहेत। पंचांगानुसार यावर्षी सिद्धी योगात मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाईल। या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याबरोबरच दानकर्मेही शुभ मानली जातात। मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाची कामे केली जातात। असे केल्याने वडिलोपार्जित दोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांवर पितरांचा आशीर्वाद राहतो। मंडळी, मौनी अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजनच करावे। मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, तुळशी, वनस्पती आणि गंगा मातेची पूजा करावी। मौनी अमावस्येच्या दिवशी मुक उपवास किंवा व्रतही करता येते। मौनी अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने आत्मसंयम, मानसिक शांती आणि मोक्ष मिळतो। या शुभ दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न, उबदार कपडे आणि पैसे दान करू शकता। मौनी अमावस्या ही नावानुसारच मौन आणि साधनेचे व्रत आहे। आपण दररोज खूप बोलत असतो, तर कधी कधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो। बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो। म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते। गृहस्थ आश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाहीत, म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घर संसारात आहेत त्याने आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प करावा। मौनी अमावस्येला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करावे आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करावे। स्नान झाल्यावरच काही बोलावे आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल।